थँक्यू सो मच. आतापर्यंत तुम्ही आवाज ऐकत होता प्रथमेश ठाकूर सरांचा. सुरू असलेला सामना मैदानाच्या आतमध्ये आयुक्त 11 बीड आणि त्यांच्या विरोधात सामना करतोय रिलायन्स 11 सावध. या दोन्ही संघामध्ये सामना रंगेल मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये तेजस आणि महेंद्र आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दिगंबर. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढायचा होता. चेंडूने बॅटचा संपर्क नाहीये. पहिला चेंडू मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिल्या चेंडूवरती निर्धाव. चांगली गोलंदाजी दिगंबर यांच्या माध्यमातून. दुसरा चेंडू पुन्हा एकदा राईट आर्म विकेटने. हा चेंडू थोडीशी उंची होती चेंडूला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जाईल. बॅट अँड बॉलचा कुठलाही संपर्क नाही. ब्लाइंड स्ट्रोक पूर्णपणे खेळण्याचा प्रयत्न आणि बॅक टू बॅक दुसरा चेंडू मात्र निर्धाव फेकलाय मैदानाच्या आतमध्ये दिगंबर याने. तिसरा चेंडू. हा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून उडवलाय त्या ठिकाणी. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू फरार. तिसऱ्या चेंडूवरती आलेला चौकार. दोन चेंडू निर्धाव फेकले बॅक टू बॅक. दुसऱ्या चेंडूवरती लगेच प्रहार केलाय चौकाराने. चौथा चेंडू. हा चेंडू उडवलाय त्या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत थोडेसे फंबल होत आहेत. चूक झाले त्या ठिकाणी. चुकीचं रूपांतर मात्र चौकाराने पाहायला मिळालं आणि हा आला बॅक टू बॅक. दुसऱ्या चेंडूवरती दुसरा चौकार. दोन चेंडू निर्धाव फेकले. लगेच कमबॅक पाहायला मिळालं. फलंदाज तेजस याचं दोन चेंडूवरती दोन चौकार लगवलेत. हा चेंडू उडवलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक सोप्पा जेल मात्र टिपला जातोय. तेजस यांच्या खेळीचा अंत. तेजस बॅक टू द पॅव्हिलियन. चांगली गोलंदाजी कमबॅक पाहायला मिळालं दिगंबर याचं. दोन चेंडू डॉट. दोन चेंडूवरती दोन चौकार आणि लगेच विकेट पाहायला मिळाली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल झालाय. वन डाऊनचा जय. पाच बॉलचा खेळ संपलाय. मैदानाच्या आतमध्ये धावा लागल्या धावपलकावरती 8. अजूनही एक चेंडू शिल्लक या षटकातील. P1चं षटक. शेवटचा चेंडू सामना करेल जय. शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका येईल का
उडवलाय चेंडू कव्हरच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी एका टप्प्यावरती चेंडूला उचलतील. तोपर्यंत 2 धावा घेतल्या जातील. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागल्या धावफलकावरती 10. राईट मोर द विकेटने आणि त्याचा सामना करेल फलंदाज महेंद्र. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान मुख्य व्यासपीठावरती काही मान्यवरांचं आगमन झालंय. खरं तर आपण पाहतोय कल्याण डोंबिवलीवरून जितू पाटील, नितीनजी भोईर आणि नितीनजी म्हात्रे, त्यासोबत प्रवीणजी मुरुडकर आणि विशालजी मुरुडकर या मान्यवरांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. साई एकविरा चषक ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. पंकजजी बोले, निलेशजी कालेकर, निलेशजी मराठे आणि भाईजान निसरबाई शेख यांच्या महाराष्ट्र पोलीस यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिवस स्पर्धा आपण एन्जॉय करतो. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खरं तर या स्पर्धेला भेट देण्यासाठी मान्यवरांचं आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला चेंडू निर्धाव आलाय मैदानाच्या आतमध्ये किरण याचा. दुसरा चेंडू सरळ ड्राईव्ह खेळले, स्वतः गोलंदाज गॅदर करतायत चेंडूला. तोपर्यंत एक धाव घेतली जाईल. दुसरीचा प्रयत्न आणि एका धावेवरती समाधान आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 11. आज खरं तर सावध संघ तुम्हाला पाहायला मिळतोय, मैदानावरती खेळतोय. आणि खरं तर नितीनजी म्हात्रे हे संघाचे पुरस्कर्ते आहेत. त्यांच्या मुलाच्या नावानं रियांशच्या नावानं संघ मैदानावरती खेळतोय. मग आमचे सोपनजी तिसकर असतील, एस.ए. ब्रांड म्हणून त्यांची ओळख आहे. सातत्याने आपण पाहत असतो. खरं तर एसीच्या बॅटने आपण पाहतोय कित्येक खेळाडू चांगला क्रिकेट खेळत असतात. आणि नेहमीच आपण पाहतोय सोपनजी तिसकर यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं असेल तर कित्येक खेळाडूंना मात्र जे बॅट पोचवत असतात. त्यामुळे त्यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा. आणि खास करून सावध म्हटलं की सोपनजी तिसकर अप्रतिम खेळ त्यांचा देखील आपण नेहमीच पाहिला. आणि त्यांचाच घरचा संघ आज मैदानावरती खेळतोय. रियांश 11 सावध. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते किरण पाटील याचे. पहिला चेंडू डॉट, नंतर 1 आणि हा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न त्या ठिकाणी आणि कुठली धाव मिळणार नाही या चेंडूवरती. आणि हा चेंडू येईल निर्धाव. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते किरण याची. सातत्याने डॉट चेंडू फेकतोय मैदानाच्या आतमध्ये. दिगंबरचा जर विचार केला तर 10 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट मात्र प्रस्थापित केले मैदानाच्या आतमध्ये. आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून मात्र किरण सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू स्वेअर असेल. अतिरिक्त धाव मिळेल या चेंडूवरती. धावसंख्या धावफलकावरती 12. 13 धावसंख्या धावफलकावरती. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. 5वा चेंडू. हा चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये आणि निर्धाव चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी करतोय किरण मैदानाच्या आतमध्ये. पूर्णपणे रोखून ठेवले फलंदाजाला.
एकही मोठा फटका मात्र पाहायला मिळत नाही फलंदाजांच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू काढा लागले बॅटची. फट स्लिपला शत्रुषक होते, कुठली चूक करणार नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागल्या धावफलकावरती 13. फ्रेंड्स ग्रुप मार्किवली भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा साई एकविरा चषक भव्य दिव्य आयोजन पाहू शकता तुम्ही. जबरदस्त स्पर्धा. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती निखिल पाटील. आणि त्याचाच सामना करेल जय. पहिला चेंडू निखिलचा. हा चेंडू स्क्वेअर लेगला मारलाय. त्या ठिकाणी शतरक्षक आहेत, कुठली चूक करणार नाही. तोपर्यंत एक धाव घेतली जाईल. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली मैदानाच्या आतमध्ये. दोन धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 15. हा चेंडू उडवलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. शतरक्षक आहेत त्या ठिकाणी, कुठली चूक करणार नाही. एक सोपा झेल आणि फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खंडू. निखिल मात्र चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. विकेट घेतले मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता आडव्या बॅटने. बॅट अँड बॉलचा कुठलाही संपर्क नाही आणि निर्धाव चेंडू येईल. चांगली गोलंदाजी निखिल याची मात्र. मोठ्या फटक्यापासून पूर्णपणे रोखले फलंदाजाला. हा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. त्या ठिकाणी शतरक्षक आहेत, तोपर्यंत एक धाव घेतली जाईल. दुसरीचा प्रयत्न आणि एकच धाव. एक धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 16. रोहित चिपले कुठे असतील, त्यांनी डीजेचे संपर्क साध. रोहित चिपले डीजेशी संपर्क साधायचा आहे. पाचवा चेंडू सरळ खेळलाय. त्या ठिकाणी शतरक्षक होते, त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू फरार. हा येतोय षटकार. चिक. तीन विकेट जर आले तर संघाचे पुरस्कर्ते नितीनजी म्हात्रे
यांच्याकडून 1,000 रुपयाची धनराशी देण्यात येईल. हा षटकार आलाय आणि अखेर बॉल बॉर्डर लाईनच्या पलीकडे, त्यामुळे धावफलक वेगाने पुढे सरकतोय. हो, पुढचा बॉल टर्न करण्याचा प्रयत्न ऑन साईडला, खेळाडू उपस्थित डीप मध्ये पोहोचतील. सिंगल भीतीय सिंगलच्या साथीने आता दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर 2 धावा इथे प्रचंड वेगाने एकपट जातील. आणि त्या 2 धाव्याच्या साथीला धावफलक देखील आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाल मिळेल 24 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. काय वाटते दमदीप सर, ज्या प्रकारे सामना सुरू आहे मैदानावरती आपण पाहतोय, ज्या प्रकारे धावा बनतात या मॅचमध्ये आपण पाहिलं जवळ खरं तर 2 ओव्हरच्या अंती फक्त आणि फक्त 13 धावा होत्या, परंतु या ओव्हरमध्ये आता धावफलक पुढे सरकते वेगानं. धन्यवाद. दीप खिलारे यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. ओ फुललेंचा बॉल 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतो 24 धावा धावफलकामध्ये एक चांगली मॅच. एका बाजूला कर्जत तालुक्यातील बीड संघ, आयुक्त 11 बीड संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला सावध, जो मात्र भिवंडी आमने लोणाड या परिसरातील संघ तुम्ही पाहतायत. रियांश 11 सावध. सध्या तरी आपण पाहिलं तर बीड संघाची धाबत संख्या 8ची सरासरी 3 षटकांमध्ये त्याने मेंटेन केली आहे. आणि 4थ्या षटकाला जसा प्रारंभ झाला गोलंदाज किरण आला, त्याच्या अगेन्स्ट एक सिंगल धाव घेण्यात आली आहे. चांगली बॅटिंग करावी लागणार, एक चांगलं टार्गेट या मॅच मध्ये आपण पाहतोय. खरं तर मोठी धाबत संख्या उभारण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. या अगोदर प्रत्येक संघाने धाबा जमवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मागचा सामना जर तुम्ही पाहिला तर शिवसाई शेलू संघ थोडासा मागे राहिला, परंतु ती फाईट अप्रतिम होती. ओ शॉट ऑफ गुड लेंथ, पडल्यानंतर चेंडू राईज झाला, अगदी आपण पाहतो थोडासा बाउन्स झाला. आणि आता देखील या ठिकाणी फलंदाज आपण पाहतोय महेंद्र या ठिकाणी दाखवत आहेत की कशा पद्धतीने हा फटका खेळायचा होता. त्यांना अप्परच्या माध्यमातून हा फटका पॉइंटच्या डोक्यावरून उडवायचा होता, संपर्क झाला नाहीये बॅट आणि बॉलचा. तोपर्यंत हा चेंडू डॉट आलेला आहे. समोरच्या एंडकडून किरण आहेत, राईट आर्म ओ राऊंड विकेट आहेत, लेफ्ट आर्म. हो पुन्हा एकदा जे चित्र पहिल्या मॅच मध्ये 8च्या हाफ मध्ये आपण पाहिलं, जिकडे चेंडू एस्टर्न वरती लागल्यानंतर ब्लिंक झाली होती बेल्स, परंतु तसंच चित्र आता सध्या तरी योगीराज महाराज बुटेरेस सर जे मुख्य पंचांच्या भूमिकेत आहेत. या स्पर्धेचं खास आकर्षण आपले स्थानिक पंच जे डान्सिंग अंपायर आहेत. इकडे रुपेश धुळे देखील आमच्या मॅचचा आनंद घेतात, त्यांचे भाऊजी आहेत. स्वागत आहे आपलं. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये, बट आणि बॉलचा आणखीन एक डॉट. काय गोलंदाजी करतात, लाजबाब गोलंदाजी सध्या या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. खेळाचं पहिलं सत्र चालू आहे. आजच्या रजनी मधील पहिल्या फेरीतील ही शेवटची मॅच आहे. 4थ्या क्रमांकाचा सामना आपल्या समोर चालू आहे. राऊंड विकेट. ओ या ठिकाणी आणखीन एक चांगला बॉल, बॅटची हलकी शिकडा घेतली आहे, कॉट बिहाइंडच्या रूपानं फलंदाज होईल बाद आणि धक्का क्रमांक या ठिकाणी लागेल 4था टीम बीड संघाला. फलंदाज बाद. नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू या वेस्ट इंडिजचा
तो इंटरनॅशनल खेळाडू आहे त्याच नावाने प्रसिद्ध असलेला खरं तर जेव्हा जेव्हा ठाणे रायगड सामना होत असतो त्यामध्ये देखील या खेळाडूची वर्णी लागत असते भिवंडी बिल्ट मधून अमने लोनाड या परिसरातील हा संघ सावध गावाला बिलॉंग करणारा सावध एक्सप्रेस रियांश 11 संघाकडून नेतृत्व करतोय सध्या तरी किरण पाटील लेप्टा गोलंदाज ओ फुल टॉस बॉल संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा पंचांकडे स्ट्रॉंग अपील पंचांना प्रश्न विचारला गेला परंतु सहमत नाहीयेत पंच सांगतायत हाईट फॅक्टर या ठिकाणी मॅटर करते आणि आता मात्र हा डॉट बॉल षटक क्रमांक 4 चा खेळ संपन्न झाला 26 लॉस ऑफ 3 विकेट्स ऑन दी बोर्ड आयुक्त 11 बीड संघा चला दुखापत असेल तर ड्रिंक्स ब्रेक आपण घेऊया तत्पूर्वी देऊया आमचे डीजे बीबी साऊंड्स लाईक संधी ते लात मारून आता सध्या ज्यांनी स्वप्न पाहिलं होतं आणि ते स्वप्न उराशी बाळगून ज्यांनी महाराष्ट्र पोलीस होण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते सत्यात देखील उतरवलं जवळ 8 लाख विद्यार्थ्यांमधून भाईचान यांचा नंबर लागला होता आणि काय आनंद तमाम बदलापूर कुळगाव परिसराला झाला होता आणि आता सध्या बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यामध्ये ठाणे अंमलदार म्हणून सध्या कार्यरत आहेत कौतुक करावं लागेल सध्या आयोजकांच्या भूमिकेत आहेत निसारभाई शेख यांच्याबद्दल चर्चा करावी तेवढी कमीच अनेक व्हिडिओज आम्ही त्यांची प्रत्येक स्पर्धेमध्ये बनवत असतो आणि का बनवू नये कारण 18-16 वर्षाच्या खेळाडूला लाजवतील असे ते खेळाडू देखील आहेत स्पोर्ट्समॅन स्पिरिट देखील त्यांच्याकडे जितकी आक्रमकता खेळात आहे परंतु स्वभावात फार संयम आम्ही त्यांचा नेहमीच पाहिलेला आहे टीमची टोटल स्कोर कार्ड मध्ये अजय काठवले आम्हाला सांगतात 4 ओव्हरच्या नंतर 26 धावा आहेत जे करंट रन रेट आपण सुरुवातीला 3 षटकामध्ये 8चं पाहिलं आता या षटकामध्ये कमी ग्राफ वरती धावा पाहायला मिळतात शेवटचं अंतिम षटक कसं असेल जे मात्र सावध संघासाठी चांगलं ठरेल की बॅटिंग करणारी बीड टीम याच्यावरती हावी होईल शॉट ऑफ गुड लेंथ ऑन साइडला उडवला क्षेत्ररक्षक जज करतात धावत पळत पोहोचलेत वड कॅच रनिंग झेल त्या ठिकाणी टिपण्यात आली आहे फलंदाज होईल बाद चौथा धक्का लागेल आयुक्त 11 बीड टीमला काय भन्नाट स्पील त्याचा आपण पाहिला खरं तर मागच्याच या अगोदरच्या षटकामध्ये शेवटचा बॉल खेळाडूला दुखापत देखील झाली तो चेंडू जर इतका फ्लोने असेल तर बॅटला स्पर्श झाल्यानंतर जितक्या हव्या तेवढ्या धावा बॅटर्सला देखील मिळू शकल्या असतात पहिल्याच बॉल वरती विकेट आली आहे षटक क्रमांक 5 चालू आहे आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्ही राहुल चव्हाण सर जे या स्पर्धेला लीड करतात त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल 5 रात्रीमध्ये त्यानंतर या ठिकाणी प्रथमेश ठाकूर युवा टॅलेंटेड डोंबिवलीचा एक जबरदस्त आवाज आमचे अत्यंत जवळचे मित्र त्यांचा आवाज तुम्ही ऐकताय किरण पाटील जे कोळेगावचे होते त्यांचा एक इनिंग साठी आपण आवाज ऐकला आणि मागच्या 3 षटकासाठी आपण दीप किलारे यांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकलेला आहे
27 धाबा धाव फलकावरती आहेत. हो पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज मागे दी गुड लेंथ पर्यंत हा चेंडू टाकण्यात आल्यानंतर थोडं साईड फॅक्टर हा चेंडू बॅटची लिडिंग एज घेऊन मागे चालला फाईन लेगकडे तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. भाईजान यांचं विशेष प्रेम राहिलंय ते वन जोडीवरती खेळाडूंवरती देखील जितकं क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम आहे तितकंच प्रेम त्यांचं खेळाडूंवरती आहे, तमाम लाडक्या प्रेक्षकांवरती आहे, समालोचकांवरती आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न संपर्क नाहीये, इकडे एक धाव ठीक सिंगल घेतली आहे. पूर्णपणे संघाला बांधून ठेवण्याचं काम सध्या तरी या ठिकाणी सावध संघाचे गोलंदाज करतायत. एकूण 30 धावा झाले. बॉल बॅक ड्राईव्ह. धावा धाव फलकावरती रोहित चिपळे देखील आलेले आणि रोहित चिपळे यांच्या व्हिडिओ सध्या जाम व्हायरल होतात इंस्टाग्राम पेज वरती. मोठमोठे गार केले गंमत मध्ये असे ऑपरेटर आहेत. ओ लाईन चांगली पाहायला मिळते सध्या तरी या शेवटच्या अंतिम षटकामध्ये देखील गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज जयेश जेडीला तुम्ही पाहतायत बॉलिंग ट्रॅक वरती. एक जेडी आम्ही शापूर बेल्ट मध्ये देखील पाहिलेला आहे, एक बदलापूरला देखील जेडी आहे आणि आता सावध या गावात सुद्धा आपण पाहतो एक जेडी नावाचा गोलंदाज जयेश सध्या गोलंदाजी करतोय. जागा बनवली आहे, बॉल चाललाय, रूम तिकडे क्रिएट केलाय. डीप बॅकवर्ड स्क्वार लेग लॉंग लेगला बॉल जाईल, एक टप्पा घेत सीमा पार धाबा मिळतील टीम
या नुकताच बाणकुली गावचे लाडके जावई त्याचा भाऊजी यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचा व्हीबी साऊंड्स विशाल धुळे त्याच्या साथीने रोहित चिपळे भारत धुळे मनापासून विशेष त्यांचंही आपण कौतुक करू. या मॅच कडे पण जाणार आहोत. दोन्ही टीमला पुन्हा एकदा विश ऑल द बेस्ट. पस्तीस धावांची गरज या मॅच मध्ये सध्या 30 बॉल मध्ये आणि सलामीची जोडी सध्या मैदानामध्ये दाखल झाली आहे. जयेश दळवे आणि त्याच्या साथीनं किरण पाटील जवळ जवळ किरण पाटील या खेळाडूच्या नावावरती या सीझन मध्ये एकंदरीत 7 मॅन ऑफ द सिरीज राहिलेले. तो खेळाडू सध्या मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. त्याला 7 मिळेल ती जयेश दळवीची. आणि आघाडीचा गोलंदाज सध्या आपण पाहतो बीड संघाचं नेतृत्व करणार आपण पाहतोय. पहिले षटक आपल्याला पाहायला मिळेल नितीन आयुक्त 11 बीड नितीन धुळे यांना तुम्ही पाहतायत. खरं तर धुळे म्हटल्यानंतर हाकेवरती जोवेली गाव आहे. तिकडे सुद्धा तुम्हाला ऑल धुळे फॅमिली पाहायला मिळेल. सध्या रोशन धुळे भारत धुळे विशाल धुळे हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. आणि मी स्वतः मॅडी धुळे या ठिकाणी दोन्ही टीमला शुभेच्छा देईन. या आपण जाऊया मॅचच्या दिशेने. विश यू ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिलाच बॉल स्टिअर करण्याचा प्रयत्न गॅप मधून बॉल चाललाय 2-2. क्षेत्ररक्षक मागे लागले पाठीमागे आणि आता अखेर बॉल मात्र थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे. तितका चेंडू वेगाने चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील धावा 4. आणि सहमत नाही आहेत पंच. या ठिकाणी आपण पाहतो एक्झॅक्टली हा चेंडू ऍक्शन रिप्ले थोडंसं इंटरेस्टिंग असणारे सागर फराड आमच्या समवेत जॉईंड आहेत. अगदी एक्झॅक्टली या ठिकाणी आपण पाहतोय हा चेंडू फुल लेनचा पाहायला मिळाला राऊंड विकेटने नितीन धुळेचा. परंतु
गोलंदाज थोडस समोर असल्या कारणास्तव या निर्णयावरती या तात्काळ ऍक्शन घेऊ शकले नाहीये. हे चित्र तुम्हाला पाहायला मिळालं. फुलटॉस बॉल यावेळेस आपण पाहतोय. फुलटॉस वरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये बॉल चालला. युगराज महाराज बुटे रेसर स्क्वेअर लेगला मुख्य पंचाच्या भूमिकेत या स्पर्धेचं खास आकर्षण सध्या आपण पाहतोय. कमी वेळेमध्ये भाऊजींनी आपलं वजन देखील कमी केलं आणि जास्तीत जास्त प्रगती सुद्धा. डान्सिंग अंपायर म्हणून हे नाव चर्चेत राहिलेलं आहे. अजय काठवले आम्हाला सांगतात की मागच्या 3 ते 4 महिन्यामध्ये 15 ते 20 किलो वजन त्यांनी कमी केलेलं आहे. क्लीन बोल्ड फलंदाज होईल बाद. धक्का आणखीन एक अगदी आपण पाहतो पहिला लागेल माफकर. आणि आता 5 वरती हा पहिला धक्का लागेल टीम सावध संघाला. पारितोषिक देण्यात येईल. सलग लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार आले तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. बॅटर्ससाठी ही सुवर्ण संधी आहे. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर डॉट, सिंगल, विकेट आली आहे. गोलंदाज आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये नितीन धुळे चांगली गोलंदाजी करतायत. चांगला स्पेस, चांगला टप्पा त्यांच्याकडे व्हेरिएशन आहे. याच दरम्यान यॉर्कर लाईनचा चेंडू चॉप करण्याचा प्रयत्न, समोर ब्लॉक हॉल आणि तिकडे मिळते एक सिंगल धाव. षटक क्रमांक आपण पाहिलं पहिलं चालू आणि पहिल्या षटकामध्ये नितीनने काय वाखाणण्या जुगी स्पेल या ठिकाणी टाकलेल्या पहिल्या चौकाराचा अपवाद वगळला तर या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगलं कमबॅक, डॉट, त्यानंतर 2 सिंगल, 1 विकेट, चांगलं कमबॅक केलंय. त्याला माहिती आहे धावा जरी नितीन धुळे 35 धावा प्रतिस्पर्धी टीमला चेस करायचे तरी या धावा रोखण्याची धमक हे मात्र आमच्यामध्येही त्यांनी दाखवून दिली आहे पाबपलीच्या पहिल्या षटकामध्ये. राऊंड विकेट यावेळी समोर स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये चेंडू त्याने गॅदर केला. आणखीन एक चेंडू डॉट. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं की पॉवर प्ले मध्ये पुरेपूर फायदा घेईल टीम रियांश 11 सावध, परंतु बीड संघ देखील शेवटपर्यंत हार न मानणारा संघ आहे. त्यांच्या डिक्शनरी मध्ये हार हा शब्द नाही आहे. सध्या कर्जत तालुक्यामध्ये हा देखील आपण पाहतोय संघ सध्या भलत्या फॉर्म मध्ये. मग चांदई असेल, उमरोली असेल, बीड असेल आणि त्यानंतर आपण पाहिलं तर भडबल B+ असे काही संघ दिग्गज ते तुम्हाला सध्या अगदी आपण पाहतोय टेनिस बॉल क्रिकेट विश्वाच्या या ग्रामीण पटलावरती अधिराज्य गाजवताना पाहायला मिळत आहेत. ज्यामध्ये शिवशक्ती कडाव याही संघाच्या नावाचा उल्लेख होईल. असे अनेक संघ आहेत कर्जत तालुक्याला सध्या ते बिलॉंग करत आहेत. 6 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी 29 ची गरज. येणारे 24 बॉल. नक्कीच आपण पाहिलं तर आमचे शोईब भाई अझलान स्पोर्ट्स वांगणी यांच्याकडून आपल्याला ज्या ट्रॉफीज उपलब्ध झालेल्या आहेत अतिशय सुसज्ज अशा ट्रॉफीज तुम्ही पाहतात. प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, 5व्या क्रमांकासाठी असू द्या ऑल ट्रॉफीज आम्हाला तिकडून उपलब्ध झालेत. त्यांचे मनपूर्वक आणि विशेष आभार व्यक्त केले पाहिजे. सध्याच्या घडीला आपण पाहतो वांगणी शहरामध्ये एक त्यांचं सुंदर ट्रॉफी मॉलचं शॉप आहे. त्या ठिकाणी अवश्य तुम्ही भेट देऊ शकता. या सीझन मध्ये तुम्हाला क्रिकेटचं कोणतंही साहित्य हवं असेल तर तुम्ही अवश्य आपल्या हाकेच्या अंतरावरती असणाऱ्या अझलान स्पोर्ट्सला तुम्ही व्हिजिट देऊ शकता. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज सज्ज जय. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह डीप मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. एकच धाव मिळणार आहे.
पंचांकडे स्ट्रॉंग अपील. सध्या गोलंदाज आपण पाहतोय अप्रतिम गोलंदाजी केली. बीड संघाचं विशेष कौतुक करावं लागेल. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक नरेंद्र गोमारे. बीड संघासाठी हे पारितोषिक. खरं तर श्री 11 या नावाने अनेक संघ ते बांधत असतात. महाराष्ट्रातील एक नामवंत पाकर्स म्हणून त्यांची भूमिका आहे. त्यांच्या संघाने नुकताच काल परवा झालेली स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक, तिकडे श्री जय हर्ष 11 चांदई संघाने 80 ग्रामीण संघातून पहिल्या क्रमांकाचा मान मिळवला होता आणि त्याचे पॅकर्स होते नरेंद्र गोमारे. आता बॉल चाललाय सीमा पार, ठोकलाय सावध ब्रँडेड षटकार. आयोजकांना विनंती राहील बघा, मी मगाशी सांगितले की बॉल बॉय जर बाउंड्री लाईनच्या बाहेर असेल तर प्लीज कृपा करून लवकरात लवकर आमचा बॉल मॅच बॉल तुम्ही मैदानाच्या आतमध्ये परत द्या, जेणेकरून आपला वेळ या ठिकाणी वाचवला जाईल. अजून एक षटकाराला तर जितू दादा पाटील यांच्याकडून 500 रुपीचं कॅश प्राइज दिलं जाईल. सध्या आपण पाहतो आता हात खुले केले जातात. बॅटर्स किरण पाटील कडून भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत. रियांश 11 सावध संघासाठी म्हटलं जातं ना, कोशिश तो सबकी जारी है, लेकिन इस मैच में आने वाला वक्त ही बताएगा कौन किस पर भारी है. यदि कड़ी मेहनत आपका हथियार है तो सफलता आपकी गुलाम बन जाएगी. डान्सिंग अंपायर्स या ठिकाणी विष्णू शिंदे सर, तुमच्याकडून देखील आम्हाला भरपूर साऱ्या अशा अपेक्षा, कारण सध्या प्रेक्षकांना एंटरटेनमेंट हवाय आणि ते तुम्ही कराल या आयोजकांची देखील भरपूर इच्छा आहे. कारण बरेचसे आयोजक तुम्हाला इन्व्हाइट करतात की तुमची लावणी, तुमचा ठुमका, सगळ्या काही गोष्टी प्रेक्षकांना भारावून टाकतात. गौतमी पाटीलला देखील लाजवतील. हो, समोर उडवण्याचा प्रयत्न, बॅटची टॉप एज पाठमोऱ्या स्थितीमध्ये 1 2 3 खेळाडू या ठिकाणी प्रयत्न करतात, परंतु अखेर मोमेंटला हा चेंडू पॉज करण्यात आलाय. तिकडे धावा अगदी आपल्याला पाहायला मिळतील. एकंदरीत 2 सागर फराड या ठिकाणी ऑनलाईन स्कोरर, ऑफिशियल अपडेटर आणि या वाहिनीचे फाउंडर देखील आहेत. आणि इकडे आमचे मॅन्युअली स्कोरर सध्या अजय काठावले, मयूर काठावले यांचे बंधू या ठिकाणी. ही देखील दहिवली गावाची A1 जोडी आहे, मयूर आणि अजय. 15 धावा 15 रन्स. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, मागे चालला बॉल, मिस्टेक झाली आहे. ज्या धावा तुम्हाला वाचवायच्या त्याच धावा जर तुम्ही खर्च केल्या तर मात्र प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावरती हावी होणार आहे. जितकी गोलंदाज मेहनत करतोय तितकीच मेहनत क्षेत्ररक्षकाला देखील करावी लागते. आणि आता सध्या तरी आपण पाहतो बॉल चाललाय थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा दर्जेदार चौका. संघाचे पुरस्कर्त्यांकडून जर संघ जिंकला तर सावध संघ आता सध्या त्याच नावाने खेळतोय, तर 500 रुपीज या ठिकाणी पारितोषिक सुद्धा देण्यात येईल. अनेक पारितोषिकांची खैरात सावध संघ आज बऱ्याच जणांनी प्रेडिक्ट सुद्धा केलेले की आजच्या रात्रीमध्ये 8 संघातून सावध संघ या ठिकाणी चांगला त्यांचा खेळ राहू शकतो आणि शेवटपर्यंत या ठिकाणी ते जॉईंट राहू शकतात, अगदी तिसरा मॅच पर्यंत. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, जर तरला महत्व नाही आहे. क्रिकेटमध्ये कित्येक वेळा अप अँड डाऊन आम्ही पाहिलेले. क्रिकेट क्षणात या ठिकाणी रंकाचा राजा बनवतो आणि राजाचा रंक देखील बनवतो, हे तुम्हाला कळणार सुद्धा नाहीये. म्हणून कधी क्रिकेट तुम्हाला हसवेल, कधी क्रिकेट तुम्हाला रडवेल, हे मात्र सांगू शकत नाहीये. 19 धावा धाव फलकामध्ये षटक क्रमांक 2 चा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय आणि येणारे 18 बॉल आणि आता विजयासाठी असेल इक्वेशन. या मॅचचं 35 धावांचं टार्गेट असताना
16 धावांची गरज आहे. म्हणजे लेस दॅन बॉलर रन इक्वेशन असं म्हणावं लागेल. कमी धावा आहेत, जास्त चेंडूवत सामना लवकर खुला होईल हीच अपेक्षा आहे. परंतु आता गोलंदाज नितीन धुळेने केलेला जो कारनामा आहे पहिल्या षटकामध्ये तशी जर गोलंदाजी झाली आणि या षटकामध्ये कमी धावा जर आल्या तर हा सामना अजय शेवटच्या मोमेंट पर्यंत प्रेक्षकांना चांगलाच पाहायला मिळणार आहे. सध्या आपण पाहतोय या ठिकाणी पनवेल अगदी एक नवीन हायवे वडोदरा गुजरात त्यानंतर दिल्ली या हायवेला आपण टच असणारे क्रीडांगण तुम्ही पाहताय. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण दहिवली. अवघ्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला अवघ्या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला पनवेलला जाता येईल. 21 किलोमीटरचा अंतर कापता येईल. आणि इथून जर आपण पाहिलं तर अवघ्या अर्धा तासात या ठिकाणी माणूस मुंबईला देखील जाऊ शकतो. इतका जलद गती नॅशनल हायवे तुम्हाला पाहायला मिळतोय आणि त्याला टच असणारे क्रीडांगण. बॉल चाललाय सीमा पार. धावा इकडे मिळतील 6. ठोकलाय खणखणीत षटकार. होतोय तोपर्यंत धाव मिळणार नाही. ऑलरेडी सामना खुला करण्याच्या प्रयत्नात आहे रियांश 11 सावध. अगदी या मॅच वरती पकड मजबूत करते. पस्तीस धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आणि आता 35 धावा अगदी सोप्या वाटू लागलेत ते मात्र सावध संघाला. कारण ऑलरेडी आपण पाहिलं तर धमाकेदार सुरुवात या मॅच मध्ये त्यांनी केलेली आहे. परंतु नितीन धुळेच्या विरोधात आक्रमण आता थोडी चिंतेची बाब आहे. बीड संघासाठी लॉंग ऑफला बॉल चाललाय. तिकडे क्षेत्ररक्षक माही उपस्थित आहेत. एक धाव तिकडून मिळेल. संघाची धावत संख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 26. 26 धावा. दोन्ही संघ ऑलरेडी भरपूर दूरचा प्रवास करून आज बदलापूर नगरीमध्ये दाखल झालेत. एका बाजूला कर्जत बेल्ट तर दुसऱ्या बाजूला भिवंडी बेल्ट आमने लोणाड या परिसरातून सावध संघ खेळतोय. हो चांगला स्ट्रोक. डान्सिंग डाऊन द विकेट. किरण पाटील थांबायचं नाव घेत नाहीये आणि ते थांबेल ते नाव कसलं किरण पाटील. कारण ज्याने या सीझन मध्ये 7 मॅन ऑफ द सिरीज घेतलेले आहेत. सध्या मैदानाच्या आतमध्ये हाहाकार माजवला त्याने. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सध्या 23 वरती नाबाद खेळतोय. संघाची धावा संख्या 32. अवघ्या 3 धावांची गरज या मॅच मध्ये असणार आहे रियांश 11 सावध टीमला जिंकण्यासाठी. ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न. संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा त्याला माहिती आता ऑलरेडी सामना खुला झालेला आहे. परंतु फक्त 3 धावा इथे बनवाव्या लागणार आहेत. कंपल्सरी चेसिंग असल्या कारणास्तव आपण पाहतोय या ठिकाणी धावा बनवाव्याच लागणार आहेत. उर्वरित 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि अवघ्या 3 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल नितीन धुळेवरती आक्रमण. ज्या नितीनने पहिला पॉवर प्ले मध्ये सुंदर गोलंदाजी केली तोच नितीन आता मात्र थोडासा महागडा ठरतोय. ओ शेवट तो देखील राहिला नितीन धुळेच्या नावावरती. षटक क्रमांक 3 चा खेळ सुद्धा या ठिकाणी संपन्न झालाय आणि आता येणारे 12 बॉल 3 धावांची गरज. मुंबई 11 गेसर संघ आणि दुसऱ्या बाजूला आदर्श क्रिकेट संघ पडले. दोन टीम मध्ये टॉस होतो सेकंड राऊंडचा. मित्रांनो हा सामना 4 ओव्हरचा असणार आहे लक्षात घ्या. आणि आपला निर्णय या ठिकाणी आम्हाला कळवायचा आहे. पडले संघाने टॉस जिंकलेला आहे. 5-4-3 असा फॉर्मॅट हा प्रत्येक रजनीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी करण्याचा निर्णय आदर्श क्रिकेट संघ पडलेने घेतलेला आहे. मग इकडे मुंबई 11 गेसर संघाला करायचे बॅटिंग.
12 बॉल 3 धावांची गरज गोलंदाज निकेश. फुल टॉस बॉल बॅटची कडा फलंदाज होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन. धक्का दुसरा लागेल रियांश 11 सावध संघाला. फलंदाज बाद. ची गरज सध्या मैदानावरती आहे, परंतु आता इकडे आपण पाहतोय जर कदाचित 40-45 अजय 45 ते 50 धावा 5 षटकामध्ये बीड संघाने बनवल्या असत्या तर चांगली फाईट जरूर पाहायला मिळाली असती. मागे रोशन धुळे आमची चर्चा हीच होती की किमान 45 ते 50 धावा तर या मॅच मध्ये बनायला हव्यात. बघ सामना अत्यंत टाईट तुम्हाला पाहायला मिळाला असता. यावेळेस आपण पाहतोय स्लाइस करण्याचा प्रयत्न पॉइंटला जंटल पुश केलाय. पुश करो खुश रहो ही भूमिका आपण पाहतो, कारण आता एक एक पाऊल पुढे टाकायचंय. तो रियांश 11 सावध संघाला. ऑलरेडी मॅच खुली आहे. समोर विजय दिसतोय, कारण 12 बॉल 3 ची गरज होती. तिकडे मिळाली एक सिंगल. पहिल्या बॉलवरती विकेट आली, त्यानंतर सिंगल मिळाली. म्हणजे आता येणारे 10 बॉल 2 धावांची गरज आहे. प्रथमेश ठाकूर सर. समोर या ठिकाणी आपण पाहतोय बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हरला. एक कंप्लीट विजयाची धाव मिळू शकते आणि हो या ठिकाणी या 2 धावेने 4 धावा चौकार दिला बनसाने तिकडे. आणि आता थोडस लेझी क्रिकेट बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आता धावा मिळतील 4. विजयाचा चौकार आपण पाहतो विजय संघाचं. हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर हार्ड लक टीम.